नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत फार महत्त्वपूर्ण आणि मोठी अपडेट आलेली आहे। तर मित्रांनो, ती अपडेट कोणती आहे ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायची आहे। ठीक आहे, तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये लागू झाली, तुम्हाला माहीतच असेल। आणि 1500 रुपये हप्ता त्या योजनेच्या अंतर्गत दिला जातो। आणि आतापर्यंत योजना सुरू झाली तेव्हापासून मित्रांनो जे हप्ते आहेत ते एकूण 9 हप्ते देण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये 9 हप्त्यामध्ये 13,500 रुपये महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत। तर निवडणुकीच्या काळाच्या अगोदर सर्वांना ज्यांनी अप्लाय केलेला होता सर्वांना ते पैसे आलेले होते। परंतु निवडणुकीच्या नंतर मित्रांनो व्हेरिफिकेशन होणार होतं, ते काही कारणास्तव झालं नाही। ज्या महिला अपात्र आहे त्या महिलांची जी योजना आहे ती बंद करण्यात येणार आहे। आता याच्या संदर्भात फार मोठी बातमी आलेली आहे। तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी मोठी बातमी समोर आली आहे। आणि संपूर्ण राज्यात सुप्रसिद्ध अशी ठरलेली लाडकी बहीण योजना राज्य सरकारने या संदर्भात मोठा निर्णय घेण्याचे ठरवलेले आहे। आता या योजनेअंतर्गत राज्यातील गोरगरीब महिलांना जे दरमहा 1500 रुपयाची आर्थिक मदत केली जात होती आणि केली जात आहे। आता ह्या 1500 रुपया निवडणुकीच्या अगोदर मित्रांनो एक गोष्टसुद्धा त्यांनी 2100 रुपये हप्ता करण्याची घेतलेली होती, परंतु ती अजूनपर्यंत झालेली नाही। ठीक आहे, तर 1500 रुपये हप्ता दिला जातो। अजून आतापर्यंत जे आहे एकूण 9 हप्ते महिलांना मिळाले आहे, त्याच्यामध्ये 13,500 रुपयांची जी आहे ते महिलांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झालेली आहे। ठीक आहे, आता या दरम्यान या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांची पडताळणी जी आहे ते राज्य सरकार करणार आहे। आता पडताळणी म्हणजे काय मित्रांनो, तर ज्या महिला अपात्र आहे, जसे की पात्रता दिलेली होती लाडकी बहीण योजनेची, त्याच्यामध्ये अपात्र असलेल्या महिलांनी सुद्धा अर्ज केलेले होते। त्याच्यामध्ये 2.5 लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या महिला, तसेच ज्यांच्याकडे 4 चाकी आहे अशा महिला, ज्या ड्युटीवर आहे अशा महिला, ज्या वेगळ्या राज्य सरकारच्या योजनेचा लाभ घेत आहे अशा महिला, त्या सगळ्या महिलांना त्याच्यातून अपात्र करले जाणार आहे। ठीक आहे, आता अपात्र केल्यानंतर मित्रांनो जो अगोदर पैसे दिले आहे ते पैशाची सुद्धा रिकव्हरी केली जाते का, हा सुद्धा मोठा प्रश्न राहणार आहे। तर चला बघूया याच्यानंतर जी अपडेट आहे मित्रांनो ती अशा प्रकारची आहे की राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पडताळणीला आयकर विभागाने सहकार्य दर्शवलेले आहे। म्हणजे आयकर विभाग, ज्याला आपण इन्कम टॅक्स डिपार्टमेंट म्हणतो, त्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने आयकर विभागाने असहकार दर्शवला होता, म्हणजे त्यांची जी आहे ती संमती नव्हती। ठीक आहे, तर अजूनपर्यंत आयकर विभागाने सहकार न दिल्याने लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी रखडलेली होती। म्हणजे त्यांनी परवानगी दिली नव्हती किंवा सहकार्य केले नव्हते, त्याच्यामुळे त्या अर्जांची जी आहे ती पडताळणी रखडलेली होती। मात्र सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की लवकरच या अर्जांची पडताळणी पुन्हा होणार आहे। त्यातील नियमाबाहेर जाऊन अर्ज करणाऱ्या महिलांना अपात्र केले जाऊ शकते। ठीक आहे, आता बघा मित्रांनो, आयकर विभाग जे आहे त्यांनी सुरुवातीला या अर्जाची पडताळणी जी आहे ते करण्यास सहकार्य दाखवले नाही, त्यामुळे स्थगित करण्यात आली होती पडताळणी करणे, परंतु आता त्यांनी सहकार्य दाखवले आहे। त्याच्यामुळे ज्या राखीव अर्ज आहे किंवा ज्या पात्र अपात्र महिलांचे अर्ज आहे त्यांची पडताळणी केली जाणार आहे। त्याला सहमती जी आहे ते आयकर विभागाने दर्शवलेली आहे। आणि लवकरात लवकर जे आहे मित्रांनो ते सहमती दर्शवल्यानंतर त्यांची पडताळणी केली जाईल। अशातून ज्या अपात्र महिला असेल, ज्या महिला अपात्र असेल त्या महिलांकरता ही योजना संपुष्टात येणार आहे, किंवा त्यांना त्या महिलांना ज्या या पात्र नाहीत त्या महिलांना या अर्जातून, या प्रक्रियेतून किंवा या योजनेतून बाहेर केले जाणार आहे। ठीक आहे, तर आता याच्यानंतर प्रश्न असा आहे मित्रांनो की ज्या महिला अपात्र आहेत त्यांनी अर्ज केलेला आहे, त्यांना अपात्र केल्यानंतर आतापर्यंत जे 13,500 रुपये त्यांना दिले त्या पैशाची रिकव्हरी केली जाईल का, आणि ज्या महिला 31 वर्षाचा झाल्या आहे म्हणजे पात्र झाल्या आहे त्यांना नवीन अर्ज गव्हर्नमेंट जे आहे ते सुरुवात करेल का, हा सुद्धा मोठा प्रश्न राहणार आहे। याच्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचे आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 2,63,00,000 महिलांची माहिती 2 महिन्यापूर्वी आयकर विभागाकडे मागण्यात आलेली होती। ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता 2,63,00,000 महिलांची माहिती जी आहे ती मागण्यात आलेली होती 2 महिन्यापूर्वी। मात्र आयकर विभागाकडे मागण्यात आलेली जी माहिती होती ते माहिती देण्यास आयकर विभागाने थोडा विलंब केला। तर मात्र 2 महिन्यापासूनच मागितलेली माहिती आयकर विभागाकडून देण्यात आली नाही किंवा विलंब केला, अशा प्रकारची माहिती आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या अर्जाची तपासणी पूर्ण होऊ शकली नव्हती। ठीक आहे, 2 महिन्या अगोदरची गोष्ट आहे, परंतु लवकरात लवकर या महिलांच्या अर्जाची तपासणी केली जाणार आहे। किती महिलांच्या अर्जाची, तर 2,63,00,000 महिलांच्या 2,63,00,000 महिलांच्या अर्जाची जी आहे फेरतपासणी केली जाऊ शकते। त्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या अर्जाची तपासणी पूर्ण होऊन जे आहे ते अपात्र महिला ज्या असेल त्यांना त्या योजनेतून बाहेर करू जाऊ शकते। ठीक आहे,
तर यामुळे लाडक्या बहिणींच्या टेन्शनमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. ज्या महिलांना पैसा येत होता, काही महिलांचा पैसा रोखलेला होता, परंतु मागच्या महिन्यामध्ये त्यांना पैसा आलेला आहे. ठीक आहे. आता ज्या लाडक्या बहिणींनी चुकीच्या पद्धतीने योजनेत अर्ज केला आहे त्या महिलांना या योजनेतून अपात्र केले जाण्याची जी आहे ते शक्यता आहे. ठीक आहे. आता मित्रांनो, आयकर विभागाकडून लाभार्थी महिलांच्या उत्पन्नाची माहिती मागवण्यात आलेली होती. म्हणजे ज्या इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिला असेल किंवा त्यांच्या परिवारातला कोणी इन्कम टॅक्स भरत असेल याची माहिती मागण्यात आलेली होती आयकर विभागाकडे, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे. मात्र ही माहिती न मिळाल्याने पडताळणी आता ठप्प करण्यात आलेली आहे. ठीक आहे. म्हणून 2 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. परंतु महिला व बालविकास विभागाने 2,63,00,000 महिलांची माहिती मागवलेली होती. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी असणे गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या कुटुंबातून जेवढे व्यक्ती असेल त्याची सर्वांची बेरीज जर केली तर 2.5 लाखाच्या पेक्षा उत्पन्न कमी पाहिजे आहे. ठीक आहे. असा निकष ठेवण्यात आलेला होता. त्यामुळे आयकर विभागाच्या मदतीने लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नाची पडताळणी केली जाणार आहे. आणि जर का 2.5 लाखाच्या वरती त्यांचं उत्पन्न निघाले तर मग त्या महिलांना या योजनेतून अपात्र केले जाणार आहे. ठीक आहे. तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ही माहिती देईल, त्याच्यानंतर हा सगळा प्रकार घडणार आहे मित्रांनो. आता याच्यामध्ये दरम्यान आता आयकर विभागाने 2 महिन्यापासून कोणतीही माहिती दिलेली नाही. 2 महिने अगोदर त्यांना माहिती मागितलेली होती, कोणतं त्यांनी दिलेली नाही. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीत अडथळे निर्माण होत आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांनी विधानसभा निवडणुकीआधी अर्ज केले होते. त्यामध्ये काही महिलांनी निकषाचे पालन न करता लाभ घेतला आहे. त्यामुळे महिला व बालविकास विभागाने 2 महिन्यापूर्वी पत्र लिहून आयकर विभागाकडे महिलांच्या उत्पादनाची माहिती मागितलेली होती. परंतु आयकर विभागाने माहिती न दिल्यामुळे फेरतपासणीसाठी अडथळे निर्माण झालेले आहेत. ठीक आहे. तर आता मित्रांनो, जो 2100 रुपये हप्ता आहे तर हा 2100 रुपये हप्ता या 2,63,00,000 महिलांमधून काही महिला जर बाहेर पडल्या तर नंतर गव्हर्नमेंट देऊ शकते का, हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जाची तपासणी केली जात आहे. या योजनेत ज्या महिलांच्या घरी 4 चाकी वाहन आहे, म्हणजे कार आहे, तर 4 चाकी वाहन असणाऱ्या महिला ह्या योजनेअंतर्गत पात्र ठरू शकतात. ठीक आहे. त्या महिलांची तपासणी अंगणवाडी सेविकांनी केलेली आहे. म्हणजे अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांनी त्या महिलांची तपासणी केली आहे. यासाठी परिवहन विभागाची मदत देखील घेण्यात आली होती. महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे हा देखील एक निकष होता. महिलांचे वार्षिक उत्पन्न तपासणीसाठी आयकर विभागाची मदत घेतली जाणार आहे. लवकरच याची पडताळणी पूर्ण होईल आणि योग्य लाभार्थी महिलांनाच लाडकी बहिणीचा लाभ मिळेल, अशी प्रकारची मित्रांनो अपडेट आहे. ठीक आहे. तर बघा, आता फेरतपासणी होणारा आयकर विभागाकडून मागितलेल्या आयकर विभागामध्ये कोण कोण इन्कम टॅक्स भरत आहे त्यांची माहिती मागितलेल्या इन्कम टॅक्स भरणाऱ्या ज्या परिवारातील महिला असेल त्या 2.5 लाखाच्या वरती जर इन्कम टॅक्स भरत असेल किंवा 2.5 लाखाच्या वरती ज्यांचं उत्पन्न असेल, इन्कम टॅक्स नाही 2.5 लाखाच्या वरती ज्यांचं उत्पन्न असेल त्या महिलांचे अर्ज अपात्र होणार आहे मित्रांनो. ठीक आहे. तर बाकी काही अपडेट माहिती आली तर चॅनलच्या माध्यमातून लाडकी बहिणीच्या संदर्भात तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य नेहमीप्रमाणे केले जाईल. तोपर्यंत मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.